पालखी महामार्गावरील छत्रपती सहकारी साखर कारखान्यास समोरील उड्डाणपुलास विरोध. आत्मदहन करू, तुरुंगात जाऊ, पृथ्वीराज जाचक. भवानीनगर पालखी महामार्गावर असणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला अडथळा होत असणाऱ्या उड्डाणपुलाला कारखान्याचा विरोध आहे. पालखी महामार्गावरील हा उड्डाणपूल रद्द करावा अशी मागणी कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. मंत्री गडकरी यांनी तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेऊ असे सांगितले आहे. मात्र सदर उड्डाणपूल होऊ देणार नाही असा पवित्रा चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी घेतला आहे. यासाठी आपण आत्मदहनही करू, तुरुंगातही जाऊ अशी निर्वाणीची भूमिका घेतली आहे. चला अण्णा गाडी काढा एक भैया. आम्ही त्यांनी विनंती केली किंबहुना ह्या पद्धतीने हा इथं पूल नकोय. ह्या पुलाची साधारणपणे शेळगाव आपल्या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. शेळगाव इथपर्यंत या पालखी मार्गात चुका झालेल्या आहेत. एकतर मला नम्रतेने सांगायचंय की जेव्हा या पुलाचं रेखांकन झालं, जेव्हा प्लॅनिंग झालं, तर त्याच्या गावात ग्रामसभा व्हायला पाहिजे, प्रत्येक ग्रामसेवेला विचारून हा निर्णय घेतला गेला पाहिजे, पण ते झालेलं नाहीये. अगदी जंक्शन आपण पाहिलं, 125 वर्षापूर्वी वाशिंग इंडस्ट्री, तिथले मोठमोठे जॉब जाणार कशी तिथं सर्कल व्हायला पाहिजे. एक तिथून पुढची गाव नको, तिथं साईड गटरची उंची वाढवल्यात. आपल्याकडे काय 150-200 इंच पाऊस होत नाही, कारण नसताना प्रकारला खर्च वाढवला. त्याच पद्धतीने आता कारखान्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कारखान्याचं रस्त्याच्या अलीकडे कारखान्या पलीकडे आपले कॉलनी आहे, बाजारपेठ आहे. आपलं यार्ड या केनियार्ड आपलं जिथं ऊस येऊन थांबतो ते यार्ड पलीकडे. तिथून अलीकडे येण्यासाठी ट्रॅक्टर भरले असताना अलीकडे ट्रॅक्टर येऊ शकणार नाही. हार्वेस्टर आपल्याकडे आलेले, हार्वेस्टरची मोठी उंच हे लावलेलं असतं, ते खाली येणार नाही. ही त्यांना अडचण सांगितली. आता इकडे 12च्या बाजूला जर पुलाची उंची वाढली तर छत्रपतीला येणारा ऊस 80% बैलगाडीने ऊस येतो. तिथून बैलगाड्यांना येणारा अडचणीच होईल. त्याच्याने विनंती येईल त्यांना की हे सगळं कॅन्सल करा, अजूनही मागून न्या म्हणून. आता मागून न्यायला अडचण काय? पुणे युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, तिथं पूल होता, तो 3 वर्षापूर्वी पाडला, तिथं परत पूल केला. शक्तीपीठ अख्खा वळतोय, शक्तीपीठ अख्खा हे होतोय, निर्णय बदलला जातो. मग ज्या कारखान्याचे 32 सभासद आहेत, म्हणजे पर्याय 1 लाख लोकांचा हा जीवनाचा कारखाना आहे, त्याच्यावर 1 लाख लोक अवलंबून आहेत. त्या लोकांसाठी बिघडलं, हे बदललं, बिघडलं कुठं? आणि आता पालखी आपण जर पाहिलं तर पुढच्या महिन्यात पालखी येणार, साधा महिना राहिलाय. महिन्यात तिथं काहीच होणार नाहीये. त्याच्याऐवजी पालखी आता जाऊन द्यावी आणि लासूर जंक्शन, लासूरने संसर अगदी इथपर्यंत सर्व वर्षभरात ह्याचं चांगलं प्लॅनिंग करून ह्याचं कामकाज करता येईल. आणि इथं काही गरज नाहीये फ्लायओव्हरची, केवळ 8 तास आहे. आणि 8 तास आमची विनंती, गडकरी साहेबांना विनंती, मोदी साहेब विनंती, सन्मानित राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब विनंती, सन्माननीय पारदारा विनंती, सन्माननीय सुनीताबाईंनी पवार साहेबांना विनंती. परंतु माझी आज विनंती राहील, माझी हात जोडून विनंती गडकरी साहेबांना त्यांनी ऐकावं. आणि ऐकलं नाही. आणि जर ते पोलिसवर म्हटले हा पृथ्वीराजाचा पहिला तुरुंगात जायला तयार आहे, मी माझा स्वतः दहन करेन, पण इथं पूल होऊन देणार नाही, एवढी माझी कठोर निर्णय घेतलेला आज मी छत्रपतींच्या समोर सांगतो. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्री अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे या सगळ्यांनी पुढे सांगतो की आम्हाला धाकधपडे दाखवून तिथे पूल करायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्याचा निश्चितपणे विरोध करू. आमची गडकरींना हात जोडून विनंती आहे, आम्ही नम्रतेने सांगतोय, तेवढी करायचे जनते हितासाठी करायचंय. शक्तीपीठ बदलला तुम्ही आणि करत असं सर्वसामान्यांना तुम्ही त्रास का देताय? प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावाचा संसद खुर्द, संसद बुद्रुक झाली, प्रत्येक गावात भिंत झाली. वर्षातनं एकदा पालखी येते, त्यासाठी तुम्ही शेकडो वर्ष राहणारी माणसं त्याच्या गावची विस्थापित करतात कशाला? हा कुठे विकास आहे? हा विकास नेमका कोणाचा आहे? हा विकास चाललाय कशाचा? आणि विकास मध्ये कुठे मोठ्या लोकांची जमीन गेलेली दिसत नाहीत, सर्वसामान्यांचा भरला जातोय.
आता कारखान्यापुढचं आपण पाहिलं 70 वर्ष कारखान्यात झाली. महाराष्ट्रामध्ये 2च कारखाने रस्त्यावर आहेत, एक राहुरीचा आणि एक छत्रपती. आदरणीय अजितदादा 1 नोव्हेंबरला गैरसंघावर आले होते, त्यावेळी सगळ्यांच्या वतीने मी म्हणणं मांडलं होतं की दादा हे त्वरित रद्द झालं पाहिजे. हे जर झालं तर पुढची 100 वर्ष जनता तुम्हाला विसरणार नाही. आदरणीय दादांनी ते शब्द दिला होता की होऊन देऊ नका. आणि हे कशा पद्धतीने होऊन देऊ नका, मी गडकरींशी बोलतोय तसं त्या पत्रात लिहिले. गडकरींना मी सकाळी ते सांगितलं, आता सांगितलं, त्यांनी तर ऐकावं, अभ्यास करू नये. मी तांत्रिकदृष्ट्या बघतो म्हणले. मला वाटतं ते पूर्वी आपल्या महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणायचे की पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे. अधिकारी कारण नसताना काही तांत्रिक बाजू काढतायत. हे अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी तर जिथे गरज आहे तिथं पूल केले नाहीत, तिथं मात्र चौबे रस्ते केलेत आणि नको तिथे पूल घातलेत. हे नेमकं कोणालाही चाललेलं आहे. त्या बाबतीत जर आमची आज विनंती, माझी हात जोडून विनंती गडकरी साहेबांना, केंद्र राज्य शासनाला, हे नाही झालं त्या कारखान्याचं जरी इथं भिंत जरी बाबांनो, माझं वय 70 आहे, पुढची पिढी आहे, ह्या पिढीचं पुढचे 100 वर्ष न बुऱ्या नुकसान होईल पूल झालं तर. हे मागच्या बाजूनी मी तिथल्या बरेचशे शेतकऱ्यांशी बोललोय, सगळ्यांची तयारी आहे. तिथं आमच्याच मागितले जाऊन जात सगळे त्यांनीही तयारी दाखवलेली आहे त्यांच्या वस्तीवर रस्ता जाऊन द्यायची. अजून काय पाहिजे, किंवा पलीकडे घ्यावी ना. आणि जे माझं म्हणणं आहे, समजा इथं हे झाले ना, इथलं जे स्ट्रक्चर झाले, हे जर शासनाचं नुकसान होत असेल, हा जो खर्च झालेला आहे तो खर्च छत्रपतीचा स्वाभिमानी सभासद दर टनाला पैसे देऊन भरून द्यायला तयार आहे, असं तुम्हाला सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो. हे रद्द झालंच पाहिजे असं माझं मत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.